नमस्कार मंडळी. प्रिशूच्या मामाने प्रिशूसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट पाठवलेलं आहे. पार्सल आम्हाला रिसीव झालं आहे, पण ना आम्ही ते ओपन करून नाही बघू शकत, कारण मामाने स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की पार्सल अजिबात ओपन करायचं नाही, कारण मी आल्यानंतरच प्रिशूला ते गिफ्ट देणार. म्हणून आम्ही ते ओपन करू शकत नाही. माहिती करून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही त्यामध्ये फेल झालो. आता प्रिशू त्या पार्सलसोबत छान खेळती आहे. त्यामध्ये खेळणं काय आहे ते तर नाही माहिती, पण तसंच आम्ही त्यासोबत खेळतोय. तिला गिफ्ट वगैरे काही समजत नाही, पण ती ना प्रत्येक गोष्टीसोबत खेळतेच. खेळून दमलेला माझ्या प्रिशूला मस्तपैकी झोपवून दिलेला आहे, कारण संध्याकाळला आहे महाप्रसाद आणि महाप्रसादाला जायचं आहे, त्यामुळे तिची व्यवस्थित झोप व्हायला हवी. झोपेतून उठली, तिला छानपैकी नवीन ड्रेस घालून दिला आणि तिचा अंगातला काढलेला ड्रेस तिच्या डोक्यामागे ठेवलेला होता, तो तिने चेहऱ्यावर घेण्याचा प्रयत्न केला, तर तो ड्रेस बघा कसा अटकला आणि तो तिला नंतर काढताच आला नाही. खूप फनी दिसत होती, म्हणून विचार केला की ते सुद्धा कॅप्चर करावं. आता तुम्हाला वाटत असेल ही कुठल्या गोष्टी कॅप्चर करते, तर ना मला आवडतं म्हणून मी करते. त्यानंतर मंदिरामध्ये गेलो, देवाचं छानसं दर्शन घेतलं. ही ती कालची पालखी प्रिशूला घेऊन सुद्धा छान दर्शन घेतलं माझ्या बहिणीने आणि मी सुद्धा. आणि त्यानंतर मग महाप्रसादासाठी लाईनमध्ये बसलो. गर्दी ना खूप जास्त होती, पण आमचा लवकर नंबर लागला. आम्ही दोघी मायलेकी कशा दिसतो ते आम्हाला नक्की सांगा बरं का. महाप्रसाद येण्याचा वेट करत होतो आणि महाप्रसाद आला म्हणून पटापट जेवण करून घेतलं, कारण गर्दी प्रचंड होती. त्यानंतर घरी आल्याबरोबर ना माझी प्रिशू झोपी गेली, कारण तिची झोप आधी झालेलीच नव्हती. तिची झोप झाल्यानंतर आता मी सुद्धा झोपते. माझे डोळे बघा कसे झालेले आहेत. चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.